हाय फ्रेंड, जय महाकाल। आत्ता मला एक रेस्क्यू कॉल आलेला आहे आणि तो कॉल वन्यजीव फॉरेस्ट खात्याकडनं आलेला आहे मला, आणि मी आता रेस्क्यूसाठी निघालेलो आहे। मी त्यांना विचारलं कोणता साप आहे, ते बोलले मला अजगर आहे म्हणून। त्याला आपण अजगर पण बोलतो, रॉक पायथन पण बोलतो। आणि आता मी रेस्क्यूला निघालेलो आहे। माझ्या घरापासून 10 किलोमीटरचं अंतर आहे आणि एक साधं गाव आहे, तिथं टेंबा म्हणून गाव आहे बाजूला। आणि बघूया आता तिथे कुठे आहे नक्की तो साप। मी त्यांना काय जास्त विचारलं नाही, मी डायरेक्ट निघालो लगेच। माझ्या जोडीला एक सर्पमित्र आहे आणि आता मी तिथे पोचलेच। बाजूला जंगल वगैरे एरिया मस्त आहे। बघा इथे एवढी गर्दी होती का मला असं वाटलं का इथं काय झालं आहे का दुसरं, पण त्यांनी आवाज दिला त्या लोकांनी मला। गाड्या वगैरे बघा किती लागलेल्या आता, आणि ही व्हिडिओ खूप मजेदार झालेली आहे। तुम्ही बघा, आता मी इथून निघालो, स्टार्टिंगला किती लोक होते आणि आता इकडे पण बघा किती लोक आहेत बाजूला पण, आणि तिथे जागेवरती पण किती लोक आहेत, आणि एंडिंगला बघा किती लोक आहेत। तसे काय जत्रेला कसे लोक असतात तसे लोक होते एकदम। आणि अजगर साधारण तरी 10 फुटाचा होता आणि त्यांच्या गावाजवळ होता तो, पण कोणीतरी बघितला असेल तर जास्त लोक जमा झाले म्हणून तो साप थोडा शेताकडे गेला वरती। विचारलं कुठे साप आहे, ते बोले शेताकडे वरती। तर मी तिकडे लगेच गेलो, तिथं शोधाशोध केली। बघा तिथे किती लोक आहेत, त्याच्या बाजूने साप तिथेच बसून राहिला होता। हे बघा इथे दिसतो तो, पेटोळा घालून बसलेला आहे। आणि मी त्याला आता रेस्क्यू करण्याचा प्रोसिजर चालू केलेली त्याची। बघा तुम्ही किती मोठा आहे तो। आणि एक बरं झालं त्यांनी मला कॉल करून सांगितलं फॉरेस्टवाल्यांनी, नाही तर त्याला कदाचित मारण्यात पण आलं असतं। मी त्याला पकडला व्यवस्थित, आणि माझ्या हातून खूप सटकत होता तो, कारण त्यांनी कात टाकलेली होती म्हणून तो माझ्या हातून खूप सटकायचा, आणि त्याची शेपूट पण खूप आखूड असते। आणि मित्रांनो, हा पूर्णपणे बिनविषारी असतो, पण तरी पण हा चावला तर खूप जोरात चावतो, कारण याचा जबडाच इतका मजबूत आहे की तो कोणत्या प्राण्याचं भक्ष्य लवकर करतो तो। आणि तुम्ही बघा, त्याला मी एकदम व्यवस्थित सुखरूप एकदम त्याला पॅक केला, एकदम आरामशीर। त्याचं तोंड पकडायची काही गरज नाही आहे, अजगर सापाचं तोंड पकडायची गरजच येत नाही। त्याला असा पण आपण रेस्क्यू चांगला व्यवस्थित करू शकतो। आणि मित्रांनो, तिथल्या लोकांनी पण खूप सहकार्य केलं, तिथं त्यांनी लक्ष ठेवलं वगैरे, आणि त्याच्यामुळं खूप आम्हाला सोपं पडलं। बघा तुम्ही आता किती लोक इथून चालले जोडीला रेस्क्यू केल्यानंतर। तसे काय एकदम जत्रेला कसे लोक असतात तसे। आणि मला ते बोलत होते की साप बाहेर काढा, बाहेर काढणं शक्य नव्हतं, कारण इतकी एवढी भीड होती इथे। त्याच्यापेक्षा पण अजून भीड वाढली असती तिथे, आणि प्रॉब्लेम झाला असता, कारण अजगर घाबरला असता आणि तो कोणावर पण अटॅक करू शकतो, आणि लोक पण पांग होतील जास्त, म्हणजे त्यांना पण तकलीफ होईल। लोक पण घाबरतील, साप पण घाबरेल असं होईल। म्हणून मी त्याला व्यवस्थित रेस्क्यू केला, आणि त्याला रिलीज करण्यासाठी खूप चांगल्या जंगलामध्ये गेलो। आमच्याकडे एक पाईपलाईन आहे, तानसा अभयारण्य आहे, जंगल आहे खूप चांगलं, तिथे मी त्याला रिलीज केलं व्यवस्थित। बघा तुम्ही किती छान आहे, जंगल पण खूप मस्त आहे, आणि त्याला रेस्क्यू आता केलेला आहे, रिलीज केलेला आहे, सॉरी, त्याला आता मी रिलीज केलेला आहे इथे। आणि तो एकदम मस्त एकदम आरामशीर गेला। आणि इथे आजूबाजूला कोणतीच वस्ती नाही आहे, पूर्ण जंगल आहे, आणि हा जंगलामध्ये सुखरूप राहील एकदम। आणि असे अजगर आम्ही 3-4 इथे सोडलेले आहेत पहिले पण, आणि हा एक त्यांच्यामध्ये जाईल आता खूप व्यवस्थित। आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।